नमस्कार. नवीन दिवस, नवीन सुरुवात. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि चहा ठेवला आहे मी एका साईडला आणि बाहेर पाऊस पडतोय. आणि ह्याला म्हणतात इकडचा उन्हाळा. पाऊस पाऊस आणि फक्त पाऊस. उन्हाळा तर असा नाहीच आहे, फक्त पाऊसच आहे. सकाळचे रुटीन चालू झालेलं आहे. जेवण पण माझं झालेलं आहे आणि एका साईडला मी तूप करायला ठेवलं आहे आणि ते बनवली आहे मुगाची भाजी. आमचं लंच वगैरे आटपलं होतं आणि आम्ही दुपारीच बाहेर पडलो होतो. थोडं मला सामान घ्यायचं होतं, ग्रोसरी हवी होती आणि इथे या दोघांना बसवलं आहे मी ट्रॉलीमध्ये आणि आम्ही आलेलो आहोत. थोडं सामान घ्यायचं होतं, नेहमीचंच आपलं जे रुटीन सामान असतं ते, थोड्या भाज्या वगैरे आणि थोडं भारतीय किराणा जो आपलं सामान आहे ते मला भरायचं होतं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथे सेक्शन चालू झालेलं आहे भाज्यांचं. तर मी पहिल्यांदा इकडे आहे बघा पालक, आणि पालक असा व्यवस्थित क्लीन करून ठेवलेला आहे त्याच्यावर, आणि खाली सलाड पण आहे जे कट करून ठेवलेले आहेत आणि इथे प्राईस पण मेन्शन आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि इथे एक्सपायरी पण आहे मेन्शन केलेली आणि त्या पालकमध्ये किती प्रोटीन्स असतात ते पण तिथे बाजूला मेन्शन केलेलं असतं. इथे जास्त काही डिटेल व्हिडिओ नाही आहे, थोडं जे नेमकं जे मी घेतलं तेच तुम्हाला दाखवते. इथे कोथिंबीर पण कशी क्लीन करून ठेवलेली आहे. खाली तुम्हाला लसूण पण दिसेल, त्याच्यावर पण एक्सपायरी मेन्शन केलेली आहे. आलं आहे, लसण सुट्ट्या पण आहेत आणि पॅकेट्स पण ते पण आहेत. आणि बाकी ह्यांचे जे हवं असेल तर तुम्ही रोपटं पण कॅरी करू शकता. नंतर ग्रोसरी वगैरे आमची घेऊन झाली आणि जी घेतली ते मी तुम्हाला पटकन दाखवते. डेझिग्नेटेड कोकोनट आहे, इथे मिल्क पावडर घेतली आहे मी. आणि हे इंडियन ग्रोसरीमध्ये आम्ही गेलो होतो, ते भुजियाचं पॅकेट मिळालं ते मी घेतलं आहे. इथे आपली ते मी साईडला ठेवते. त्याच्यानंतर इथे आहे आपली काश्मीरी लाल मिरची, थोडे काजूचं पॅकेट घेतलं होतं मी. त्याच्यानंतर इथे व्हायटमिनच्या टॅबलेट पण मिळतात, मल्टीविटॅमिन. इथे क्लायमेट असं असतं, ऊन नाही मिळत जास्त, त्याच्यामुळे इथे मल्टीविटॅमिन सर्रास खाल्लं जातं. तर ते मी मल्टीविटॅमिनचे मुलांचं आणि आमचं दोघांच्या असं मी गोळ्यांचा बॉक्स घेतला होता. त्याच्यानंतर इथे भेलपुरीचं पॅकेट मला दिसलं हल्दीरामचं, ते मी एक उचललं पटकन. त्याच्यानंतर वांगी घेतली मी. भाज्या एवढ्या काही खास नव्हत्या कारण आम्ही दुपारच्या नंतर गेलो होतो, त्यामुळे भाज्या सकाळी संपलेल्या होत्या. नंतर इथे चॉकलेटचं थोडं घेतलं आहे, चॉकलेट केक आहे तो. आणि इथे अशी फ्रेश क्रीम मिळते आणि खूप मस्त असते ही. काही डेझर्ट वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यासाठी मी घेतली आहे ती. आणि त्याच्यानंतर इथे ॲल्युमिनियम फॉईल घेतलेला आहे, किचनसाठी लागतं काही पॅक वगैरे करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मागे दिसेल या साईडला मी घेतलं आहे अगरबत्तीचं पॅकेट, जे मला मिळालं ते मी घेतलं एक पॅकेट अगरबत्तीचं. त्याच्यानंतर इथे आहे फ्रेश अशी कोथिंबीरच्या 2 जुड्या मी घेतल्या, त्या मी व्यवस्थित क्लीन करून ठेवून देणार आहे. छान एकदम फ्रेश होत्या कोथिंबीरची जुडी. त्याच्यानंतर हे पालक आहे जे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं, हे पण मी व्यवस्थित आता ठेवून देईन. केळी घेतली आहे. त्याच्यानंतर इथे आहे ऑरेंज पण फ्रेश होते. नंतर हे परत पॅकेट मिळालं लिंबू मसाल्याचं, ते आम्ही घेतलं. त्याच्यानंतर इथे फ्रूट्स घेतले आहे, ॲपल आहे. नंतर इथे आहे आपले ग्रेप्स. त्याच्यानंतर ग्रेप्स पण खूप, हे ब्लॅक ग्रेप्स ह्या वेळेला मी घेतले. रेड आणि येल्लो मी नेहमी घेते, ह्यावेळेला म्हटलं हे बघूया ट्राय करून, पण हे पण ऑफकोर्स छानच असणार आहेत आणि हे खूप छान गोड होते. त्याच्यानंतर हे योगर्ट आहे, दही. इथे ॲव्होकाडो घेतला आहे मी 2. त्याच्यानंतर कांदे. नंतर इथे लोणचं पण संपलं होतं, तर मी ह्यावेळेला मला कॅरेटचं नाही मिळालं तर मी मँगोचं घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे ब्रेडचे स्लाइसेस आहेत, केळी 2 घेतली आहे मी. गार्बेज बॅग आहे, किचन रोल आहे. त्याच्यानंतर इथे आहे ब्रेड आणि दूध वगैरे जे होतं ते ऑलरेडी फ्रीजमध्ये आहे. नंतर संध्याकाळी बनवला होता ब्रेड पकोडा. मस्त पाऊस आणि मस्त गरमागरम ब्रेड पकोडा आम्ही एन्जॉय केला. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.